Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad, एश कोचिंग क्लासेस वश. सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन एश कोचिंग क्लासेसमध्ये. जस्ट तुम्ही 10वी पासमधून 11वीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही आता एक सायन्स ही ब्रँच निवडलेली आहे सर्वांनी. मग आता सायन्स निवडली म्हणजे काय आहे की सायन्स हा विषय तुम्हाला 9वी आणि 10वी मधनं शिकत आलेला आहे. की सायन्समध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 10th क्लासमध्ये 2 पार्ट होते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड. मग काही सेमीचे विद्यार्थी असतील तर काही मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील. दोन्ही ब्रँचचे जर विद्यार्थी असले तरी त्यांना 11वीमध्ये सायन्स हा विषय घेता येतो. कारण 11वीमध्ये वेगळ्या प्रकारचे ब्रँचेस आहेत, जसे की कॉमर्स असेल, सायन्स असेल, आर्ट असेल, क्रॉप सायन्स असेल, पॉलिटेक्निक असेल, अशा वेगळ्या प्रकारचे ब्रँचेस आहेत. मग त्याच्यामधनं तुम्ही 10वी जस्ट पास झालेला आहात आणि आता 11वीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यावेळेस तुम्ही सायन्स ही ब्रँच निवडलेली आहे. सायन्स म्हणजे विज्ञान आहे आणि ह्या विज्ञानाच्या जोरावर हे जग चाललेलं आहे. त्यासाठी सायन्स ही ब्रँच सर्वांसाठी महत्त्वाची आहे. जसे की तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल, करिअर करायचं असेल फ्युचरमध्ये, तर सायन्समध्ये मेनली करून 4 सब्जेक्ट असतात का. एक असतो फिजिक्स, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो. दुसरं असतो केमिस्ट्री, ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो. तिसरं असतो बायोलॉजी, ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो. आणि चौथा असतो तुमचा मॅथमॅटिक्स, ज्याला आपण गणित म्हणतो. तर ह्या 4 सब्जेक्ट जे असतात ते सायन्समध्ये इम्पॉर्टंट असतात आणि अदर काही मराठी हिंदी लँग्वेज ऑरमध्ये असतात आणि एक इंग्लिश कंपल्सरी पेपर असतो तुमचा. तर असे 6 सब्जेक्ट हे तुम्हाला सायन्समध्ये पाहायला भेटतात. मग काही विद्यार्थी क्रॉप सायन्सची चॉईस करतील, जसे की आपल्या क्रॉप सायन्स जर पाहिलं तर वाशीमध्ये अजिंक्य ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला भेटेल क्रॉप सायन्स. त्यानंतर काही जनरल सायन्स आहे, जे की कर्मवीर मासाहेब जगदाळे महाविद्यालय इथं आपल्या वाशी तालुक्यामध्ये प्रेझेंट आहे. कुणी जनरल सायन्सला ॲडमिशन घेईल, कुणी क्रॉप सायन्सला ॲडमिशन घेईल. जनरल असो किंवा क्रॉप सायन्स असो, त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय महत्त्वाचा आहे. आणि तो केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे 11th आणि 12th चा, तर तो मी स्टडी करत आहे. मी प्रोफेसर रवींद्र गायकवाड. आमच्या क्लासचं नाव आहे एश कोचिंग क्लासेस. मग आता याच्यामध्ये पहा, आपल्याला हे 4 प्रकारचे ब्रँचेस माहीत झाले. मग 11वीमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर तुम्हाला हे फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला 10 मध्ये सेपरेट होतं. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री जर पाहिलं तर तुम्ही 10वीमध्ये विज्ञान भाग 1 मध्ये म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्टमध्ये तुम्हाला 10 धडे होते पार्ट 1 मध्ये. जसं की फर्स्ट टॉपिक तुमचा ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण होता, तो फिजिक्सशी रिलेटेड आहे. तोच आपल्याला 11वी आणि 12वीमध्ये डीपली स्टडी करायचा. त्यानंतर तुमचा सेकंड टॉपिक होता पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, जो की केमिस्ट्रीशी रिलेटेड टॉपिक्स आहे. त्याचा स्टडी आपल्याला 11th आणि 12th मध्ये केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. त्यानंतर पार्ट सेकंडमध्ये जर पाहिलं तर हेरिडिटी आणि इव्होल्युशन असेल. हा जो टॉपिक्स आहे तो बायोलॉजीशी रिलेटेड टॉपिक्स आहे, त्याचा देखील आपल्याला बायोलॉजीमध्ये स्टडी करायचा आहे. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टमध्ये तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री येत होता 10वीमध्ये, तो आता सेपरेट झालेला आहे 11वीमध्ये. एक फिजिक्स हे सेपरेट विषय असणार आहे आणि केमिस्ट्री एक सेपरेट विषय असणार आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड जो होता तो 10वीमध्ये तुम्हाला सेपरेट पेपर होता. त्याच्यामध्ये काही 10 टॉपिक्स होते, 2 इन्व्हायरमेंटल सोडून 8 टॉपिक्स हे बायोचे होते. मग त्याच्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, लिव्हिंग लाईफ प्रोसेस फर्स्ट असेल, लाईफ प्रोसेस सेकंड असेल, किंवा हेरिडिटी आणि इव्होल्युशन असेल, अशी वेगळ्या प्रकारचे टॉपिक्स तुम्ही सेकंडमध्ये शिकले होते. तर हे बायोलॉजी रिलेटेड टॉपिक्स आहेत, ते आपल्याला 11वी आणि 12वीमध्ये बायोलॉजीमध्ये सेपरेट स्टडी करायचे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे जे कॉमन विषय आहेत ते कॉमन विषय इथं महत्त्वाचे आहेत. आणि सायन्स ही अशी एक ब्रँच आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला इन्व्हर्स मधला कुठलाही घटक असेल 99%, जसं तुम्ही 10वीमध्ये शिकला असेल कार्बन ॲज अ व्हर्साटाईल एलिमेंट्स, की कार्बन हा मूलद्रव्य कुठेही तुम्हाला आढळून आलेला दिसतो. म्हणजे कार्बन कंटेनिंग जी केमिस्ट्री आहे, ती केमिस्ट्री कंटेनिंग जेवढे काही सबस्टन्स इन्व्हर्समध्ये आहेत किंवा जे कंपाऊंड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री कंटेनिंग जे कार्बन्स कंटेनिंग एलिमेंट्स आहेत, तर तो घटक प्रत्येक सबस्टन्समध्ये इन्व्हर्समध्ये पाहायला भेटतो. म्हणजे 99.9% जी केमिस्ट्री आहे ती इन्व्हर्समध्ये प्रेझेंट आहे. त्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीचा स्टडी करणं गरजेचं आहे. मग 11वीमध्ये आल्यानंतर तुम्ही 10वी सारखा रट्टा मारून अभ्यास करायची गरज नाही. कारण तुम्ही 10वीमध्ये पाठांतर करत असाल, कोणी गुपनपट्टी करत असेल, कोणी व्याख्या पाठ करत असेल, कोणी डेफिनेशन पाठ करत असेल. पण आता इथं 11वीमध्ये तुम्हाला पाठांतराच्या काही गोष्टी तर करायची, जसं की डेफिनेशन असतील प्रत्येक टॉपिक मधल्या, त्या तर तुम्हाला लक्षात ठेवणारच आहेत. पण त्याचबरोबर 11th स्टँडर्डमध्ये आल्यानंतर तुम्हाला मेनली करून अंडरस्टँडिंग महत्त्वाची असते. की तुम्हाला एखादा बेसिक कन्सेप्ट जर समजलेला असेल तर त्या बेसिक कन्सेप्टच्या आधारे तुम्ही 11th आणि 12th इझिली अभ्यास करू शकता. बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी जे काय आपलं लेक्चर असणार आहे ते तुम्ही रिपीट लेक्चर बघू शकता. एक वेळेस नाही लक्षात आलं तर 2 वेळेस. काही मराठी मीडियमचे स्टुडंट असतील त्यांना इझी लक्षात येणार नाही. जे सेमीचे असतील त्यांना लवकर काही लक्षात येईल, कारण त्यांना त्या बेसिक गोष्टी झालेल्या असतात. पण मराठी मीडियमचे जे स्टुडंट असतात त्यांना त्या बेसिक गोष्टी झालेल्या नसतात. तरी त्याच्यामध्ये घाबरायसारखं काही नाही, कारण
जरी तुम्ही मराठीमधनं 10वी पास झालेले असलात तरी तुम्हाला सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये इझिली 1-2 टॉपिक झाले, तुम्ही रेग्युलर नोट्स जर लिहून काढल्या तर तुम्हाला इझिली तिथे लक्षात येईल. कारण काही काळामध्ये आपण लवकरात लवकर ऑफलाईन क्लासेस चालू करणार आहे. त्यावेळेस समोरासमोर इन फ्रंट ऑफ टीचर्स अँड स्टुडंट असं आपलं को रिलेशन होणार आहे. त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इझिली काय करणार आहोत, समोरासमोर तुमच्या काही त्रुटी असतील त्या समजून घेणार आहोत. पण तोपर्यंत आपण काही टॉपिक्स किंवा काही लेक्चर हे ऑनलाईन फॉर्ममध्ये स्टडी करणार आहोत. मग आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला अंडरस्टँडिंग कन्सेप्ट महत्त्वाचा आहे आणि अंडरस्टँडिंग झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये त्या पॉईंटचा स्टडी करता आला पाहिजे आणि तुमच्या भाषेमध्ये त्याचं आन्सर लिहिणं गरजेचं असतं. सायन्समध्ये असा काही क्लू नसतो की तो ग्रॅमॅटिकली थोडंसं क्रॉस झाले तरी चालतं, पण तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला एखादा पॉईंट जर समजलेला असेल तर तुम्ही इझिली तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. समजा डेफिनेशन असेल त्याला आपण व्याख्या म्हणतो, एखादा तुमचा एक्सपेरिमेंट असेल केमिस्ट्रीचा किंवा बायोचा किंवा फिजिक्सचा ज्याला आपण प्रॅक्टिकल्स म्हणतो ते देखील स्टडी करणं गरजेचं असतं. म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे घटक याच्यामध्ये येतात. मग आता आपण सायन्स ही फील्ड कशासाठी निवडलेली आहे? सायन्स ही फील्ड निवडली म्हणजे आपल्याला नॅशनल लेवलच्या 2 एक्झाम देता येतात आणि स्टेट लेवलची 1 एक्झाम देता येते. मग सायन्स ही फील्ड निवडत असताना याच्यामध्ये जर पाहिलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर साधारण नॅशनल लेवलच्या जर पाहिलं तर तुम्हाला 2 एक्झाम देता येतात. नॅशनल लेवलच्या किती एक्झाम देता येतात? तुम्हाला 2 एक्झाम देता येतात. कोणत्या 2 एक्झाम देता येतात? एक असते नीट एक्झाम आणि दुसरी असते JEE. आणि स्टेट लेवलची एक एक्झाम असते पहा. एक कोणती असते? स्टेट लेवलची एक्झाम असते. एक असते स्टेट लेवलची एक्झाम. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र CET नावाने ती असते, म्हणजे CET म्हटलं तरी चालेल. तर अशा 3 प्रकारचे एक्झाम आपल्याला 11वी आणि 12वीची सिलेबसशी रिलेटेड असतात. मग सध्या कोरोनाचा पिरियड चालू असल्यामुळे डॉक्टरची कमतरता भासत आहे. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये भरपूर वॅकन्सी आहेत आणि मेनली करून मुलींसाठी जर पाहिलं तर मेडिकल क्षेत्रामध्ये जास्त वॅकन्सी आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंग फील्डमध्ये देखील काही वॅकन्सी आहेत. म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्ड जर तुम्हाला चॉईस करायची असेल तर नॅशनल लेवलच्या ह्या 2 एक्झाम आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्याला जर मेडिकल साईडला जायचं असेल तर त्याला नीट ही एक्झाम द्यावी लागते. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर गणित हा विषय आवडत असेल आणि त्याला इंजिनिअरिंग साईडला जर जायचं असेल तर त्याला JEE एक्झाम द्यावी लागते. या दोन्ही एक्झाम जर पाहिल्या तर साधारण 720 मार्काचे असतात. किती मार्काचे असतात? ह्या दिसते का बोर्डवरचं पहा? किती मार्काचे असतात? 720 मार्काचे असतात. नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट हा याचा लॉंग फॉर्म आहे. पहा नीटचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आणि JEE आहे. ह्याच्या 2 एक्झाम आहेत. ही आहे तुमची मेडिकल रिलेटेड एक्झाम आणि ही आहे तुमची इंजिनिअरिंग रिलेटेड. दोन्हीचं मार्काचं वेटेज असतं 720 मार्काचं. मग आता या 720 मध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे हे सायन्समध्ये 4 घटक असतात पहा, सब्जेक्ट असतात. एक असतो फिजिक्स, दुसरा असतो तुमचा केमिस्ट्री, तिसरा असतो तुमचा बायोलॉजी आणि चौथा असतो तुमचा मॅथ किंवा काहीचा क्रॉप सायन्स असेल. काहीचा काय असेल? क्रॉप सायन्स असेल. मग आता याच्यामध्ये पहा फिजिक्सला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, केमिस्ट्रीला रसायनशास्त्र म्हणायचं. याला काय म्हणणार तुम्ही? भौतिक शास्त्र. त्यानंतर याला काय म्हणणार तुम्ही? रसायनशास्त्र. काय म्हणायचं याला? रसायनशास्त्र. बायोलॉजीला काय म्हणणार तुम्ही? जीवशास्त्र. नंतर मॅथ म्हणजे गणित, तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, किंवा संख्याशास्त्र म्हणतात त्याला, स्टॅटिस्टिक असेल तर. क्रॉप सायन्स म्हणजे पीकशास्त्र. तर असे वेगळ्या प्रकारचे विषय याच्यामध्ये असतात. मग समजा आपल्याला नॅशनल लेवलच्या ह्या 2 एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायचे असतील आफ्टर 12 पास नंतर सायन्समधनं, तर त्यावेळेस तुम्हाला मेडिकल साईडला जर एखाद्या विद्यार्थ्याला जायचं असेल तर त्याच्यामध्ये हा विषय निवडला जातो PCB. कोणता ग्रुप असतो त्याचा? PCB हा ग्रुप असतो पहा. आता तुम्ही म्हणताल सर PCB ग्रुप आहे म्हणजे काय असेल? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. याला B ग्रुप म्हटलं जातं. आणि इंजिनिअरिंग साईडला जर जायचं असेल तर PCM ग्रुप असतो, त्याला आपण A ग्रुप्स म्हणतो. म्हणजे हा ग्रुप B असेल आणि हा ग्रुप A असेल. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा B ग्रुप असतो, ज्याच्या आधारे तुम्हाला नीटची एक्झाम क्रॅक करता येते. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ थ्रू तुम्हाला काय करता येतं?
इंजिनिअरिंगची एक्झाम आहे म्हणजे JEE जी एक्झाम आहे ती तुम्हाला क्रॅक करता येते. हा तुमचा ग्रुप ए असेल, मॅथमॅटिक्स असेल तर, आणि बायोलॉजी असेल तर सायन्समध्ये त्याला बी ग्रुप म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये पहा, दोन्ही ग्रुपमध्ये तुम्हाला कॉमन विषय दिसतो. कोणता? फिजिक्स अँड केमिस्ट्री. की दोन्हीमध्ये जर पाहिलं तर दोन विषय तुमचे कॉमन आहेत. तुम्हाला नीटला जायचं असेल तरी फिजिक्स आणि केमिस्ट्री इम्पॉर्टंट आहे, आणि इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही ब्रँच जर निवडली तर तुम्हाला शेवटपर्यंत केमिस्ट्री हा विषय सोडत नाही किंवा फिजिक्स हा विषय सोडत नाही. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री इज द बेसिक सब्जेक्ट्स ऑफ युअर नीट और JEE एक्झाम. की तुमची नीट किंवा JEE जी एक्झाम असणार आहे तर त्याच्यामध्ये 50% जो भाग असणार आहे तो या दोन विषयाचा असतो, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा असतो. मग समजा 720 मार्काला तुमच्या ह्या दोन एक्झाम असतात. कोणत्या? नीट आणि JEE. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर समजा तुम्हाला नीट द्यायची असेल तर बायोलॉजी जी असतो तुमचा तो असतो 360 मार्काचा. किती मार्काचा विषय असतो? 360 मार्काचा विषय असतो. त्यानंतर फिजिक्स जर आपण कम्पेअर केलं तर 180 मार्काचा विषय असतो का नीटमध्ये, नॅशनल लेवलच्या एक्झाममध्ये. आणि केमिस्ट्री हा जर कम्पेअर केला तर केमिस्ट्री हा तुमचा 180 मार्काचा असतो. म्हणजे तुमच्याकडे PCB ग्रुप जर असेल आणि तुम्हाला नीटची एक्झाम जर द्यायची असेल तर निम्मा सिलेबस हा बायोलॉजीचा असतो. म्हणजे 360 मार्क बायोलॉजीचे असतात 11वी आणि 12वी कम्पेअर करून. फिजिक्स 180 मार्काचा असतं, 40% 11वी आणि 60% 12वी. आणि केमिस्ट्री देखील 180 मार्काचा असतो. म्हणजे ओव्हरऑल जर सिलेबस जर पाहिला तर 40% तुमचा 11चा सिलेबस असतो आणि 60% जो सिलेबस आहे तो 12चा असतो. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन तुमचा 4 मार्काला असतो का. त्याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर साधारण एक क्वेश्चन किती मार्काला असतो तुमचा? 4 मार्काला एक क्वेश्चन असतो का. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर बायोलॉजीमध्ये टोटल 90 क्वेश्चन असतात. 90 क्वेश्चनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 9 चौक 36 म्हणजे 360 मार्क. म्हणजे नीट किंवा JEE जर असेल तर त्याच्यामधला एक क्वेश्चन तुमचा 4 मार्काला असतो आणि निगेटिव्ह मार्किंग असते पहा. 1/3 मार्किंग निगेटिव्ह असते. म्हणजे तुमचे जर 4 बरोबर आले आणि एक चुकला तर त्याच्यामधून 1 मार्क काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजे तुमची निगेटिव्ह मार्किंग असते आणि त्याच्यामधला एक क्वेश्चन जो असतो तो 4 मार्काला असतो. म्हणजे बायोलॉजी हा विषय किती मार्काचा झाला तुमचा? 360 म्हणजे 90 क्वेश्चन असतात. राहिला प्रश्न आता फिजिक्स. फिजिक्समध्ये 180 मार्क असतात. 180 मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 45 क्वेश्चन असतात आणि 45 क्वेश्चन हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे असतात. 45 गुणिले 4 जर केलं, 4 पंचे 20, 4 चौक 16 2 18 म्हणजे 180. म्हणजे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये देखील एक क्वेश्चन हा 4 मार्काला असतो. म्हणजे 45 क्वेश्चन फिजिक्सचे, 45 क्वेश्चन केमिस्ट्रीचे म्हणजे 50% फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि 90 क्वेश्चन बायोलॉजीचे म्हणजे 50% बायोलॉजी असेल. असे मिळून 360 आणि 360 किती होतील? 36 2 72 म्हणजे 720 मार्क होतो. मग त्याचप्रमाणे तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल म्हणजे JEE एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर फक्त इथं ऑप्शनल विषय ज्याचे बायोलॉजी आहे तिथं फक्त काय असणार आहे तुमचा? मॅथमॅटिक्स असेल. मग इथं मॅथ विषय जर असेल तर मॅथ किती मार्काचा असेल? 360 मार्काचा, आणि त्याच्यामध्ये देखील 90 क्वेश्चन असतील आणि एक क्वेश्चन कितीला असेल? 4 मार्काला. म्हणजे तुम्ही JEE एक्झाम दिली तर मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री असेल, आणि नीट एक्झाम दिली तर बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हा विषय असेल. राहील लक्षात. नंतर स्टेट लेवलची एक एक्झाम असते ज्याला आपण काय म्हणतो? स्टेट लेवलच्या एक्झामला CET म्हणतो पहा. मग ही CET जर पाहिली तर ही 200 मार्काची CET असते. किती मार्काची CET असते? ही 200 मार्काची CET असते. याच्यामध्ये देखील 2 ग्रुप असतात. एक असतो PCB आणि दुसरा असतो PCM. हा आहे तुमचा B ग्रुप, हा असतो A ग्रुप. हा देखील 200 मार्काला असतो आणि हा देखील 200 मार्काला असतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा जनरल विषय असेल, जनरल विषय जर असेल तर त्याला दोन्ही मधनं एक्झाम क्रॅक करता येते, पण डिफरंट टायमिंगला. PCB आणि PCM म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग साईडला स्टेट लेवलमधनं जर त्याला एक्झाम क्रॅक करायची असेल आणि त्याचा जनरल सायन्स जर असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ हे 4 विषय जर ठेवलेले असतील, जसं की आपल्या KNJM ला आहेत ते विषय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ. पण एखाद्या विद्यार्थ्याला फक्त बायोलॉजीमधनं करिअर करायचं असेल तर तो फक्त विषय कोणता एक्झाम मध्ये क्रॅक करेल? PCB. आणि एखाद्याला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल स्टेट लेवल थ्रू तर PCM हा विषय असेल. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर 100 मार्काला तुमची बायोलॉजी असते, 50 मार्काला फिजिक्स आणि 50 मार्काला केमिस्ट्री.
जे 100 मार्काला काय असते बायो, 50 मार्काला फिजिक्स आणि 50 मार्काला केमिस्ट्री हा विषय असतो. सेम कंडिशन तुमची इकडे असते. 100 मार्काला काय असेल तुमचा मॅथ असेल, 50 मार्काला काय असेल फिजिक्स असेल आणि 50 मार्काला काय असेल तुमचा केमिस्ट्री असेल. पण याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो. पण जे स्टेट लेवलची जी एक्झाम आहे तिथं 2 मार्काला एक क्वेश्चन असतो आणि नॅशनल लेवलची जी एक्झाम आहे तिथे एक क्वेश्चन 4 मार्काला असतो. ही एक्झाम 720 मार्काची असते, ही एक्झाम 200 मार्काची असते. याच्यामध्ये बायोलॉजी हा विषय 360 मार्काला असतो, याच्यामध्ये बायोलॉजी हा विषय 100 मार्काला असतो, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा 360 मार्काला असतो, याच्यामध्ये मॅथ हा विषय 100 मार्काला असतो, याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 180 मार्काला असतात, याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 50 मार्काला असतात, याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्काला असतो, याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काला असतो. स्टेट लेवलमध्ये तुम्ही स्टेट लेवलचे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत जसं की मेडिकलचं असेल एखादं किंवा इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल तर ही एक्झाम तुम्ही क्रॅक झाल्यानंतर 50% तुमचे सीईटीचे मार्क आणि 50% बोर्डाचे मार्क कन्सिडर करून त्याच्यावर एक मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्या मेरिटच्या आधारे तुम्हाला स्टेट लेवलचे जे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इथे एंट्रन्स काय होतं ॲडमिशन भेटतं. तसं नॅशनल लेवल जर तुम्ही क्रॅक केलेली असेल तर त्याच्या थ्रू तुमचं मेरिट लागतं आणि गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साईडला ॲडमिशन भेटतं. यासाठी आपण सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. म्हणून याचा अभ्यास करत असताना आपल्याकडे एक पालकाचं धोरण असतं. 11वीला ॲडमिशन घेतलं म्हणजे विद्यार्थी 11वीला काही जाणं गरजेचं नाही किंवा त्याला अभ्यास करायची गरज नाही. पण सायन्स ही अशी एक फील्ड आहे की 11वीला विद्यार्थी गेला म्हणजे त्याचं 12वीचं करिअर घडत असतं. डायरेक्ट 12वीचा अभ्यास करून त्याचं 12वीचं करिअर घडत नाही. तर 11वी हा त्याच्यामध्ये बेसिक घटक असतो. जसं 10वीमध्ये 9वी हा विषय वर्ग हा महत्त्वाचा असतो, तसं 11वीचा जर तुम्ही इझिली अभ्यास केला तर तुम्हाला 12वी चांगल्या प्रकारे मार्क देऊन जाते आणि चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्ही बसू शकता. त्यासाठी 40% सिलेबस हा 11वीचा असतो आणि 60% सिलेबस हा तुमचा कशाचा असतो 12वीचा असतो. आता याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला 11वी केमिस्ट्रीचे जे सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. काही टॉपिकची नाव आणि केमिस्ट्री कशाला म्हणायचं ते एक मी सांगणार आहे शॉर्टमध्ये पण. आणि उद्याच्या लेक्चर पासून आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू. बोर्डवर एकदा क्लिअर दिसतंय बघा. केमिस्ट्री हा विषय जर पाहिला तर त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. केमिस्ट्री सिलेबस. पण कोणत्या केमिस्ट्रीचा 11th केमिस्ट्री. 11th केमिस्ट्री सिलेबस. आता याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. पहिला असेल पार्ट 1 आणि सेकंड असेल पार्ट 2. 11वी केमिस्ट्री या बुक मध्ये जर पाहिलं तर टोटल तुमची याच्यामध्ये 16 टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक्स आहे तुमचा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. या टॉपिक्स मध्ये तुम्हाला सर्व केमिस्ट्रीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टीच्या डेफिनेशन लक्षात ठेवावं लागतात आणि तो टॉपिक जर तुम्हाला इझिली लक्षात आला तर तुम्हाला बाकीचे टॉपिक याच्यामध्ये पार्ट फर्स्ट मधले समजून जातं. म्हणजे फर्स्ट टॉपिक काय तुमचा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू analytical chemistry. This analytical chemistry is a branch of chemistry. की एक केमिस्ट्रीची उपशाखा आहे ते आपण पाहणार आहोत त्याची डेफिनेशन आजच्या लेक्चरमध्ये. मग त्याच्यामध्ये आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीच्या इंट्रोडक्शनचा स्टडी करायचा की वेगळ्या प्रकारची तुमची सिरप असतील म्हणजे औषध गोळ्या असतील हे तयार करण्यासाठी ज्यावेळेस आपण त्याचं डिटेक्शन करत असतो किंवा पेगमेंटचं आयडेंटिफिकेशन सेपरेशन किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस करत असतो इंडस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे औषधी कंपन्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला ह्या केमिस्ट्रीचा उपयोग पडतो आणि त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला ह्या टॉपिक्समध्ये शिकायचे. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. त्यानंतर थर्ड आहे तुमचा बेसिक अनालिटिकल टेक्निक्स. बेसिक अनालिटिकल टेक्निक्स हा देखील तुमचा प्रॅक्टिकलशी रिलेटेड टॉपिक्स आहे. बेसिक अनालिटिकल टेक्निक्स. त्यानंतर चौथा टॉपिक आहे तुमचा याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तुम्हाला 10वी मध्ये झालेला आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम की ॲटमचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं,
ॲटम मध्ये कोणते 3 घटक असतात? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? प्लस असतो. न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. इलेक्ट्रॉनवर मायनस चार्ज असतो. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच आपल्याला ह्या टॉपिक्समध्ये शिकायची. म्हणजे चौथा टॉपिकचा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो सीईटी साठी महत्त्वाचा आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे टॉपिक नंबर 4 आणि टॉपिक नंबर 1 जो आहे तो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक्स आहे. तो तुम्ही ते एकदा व्यवस्थित रीड करावं जर जुने काही विद्यार्थी लेक्चर पाहत असतील. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा केमिकल बॉन्डिंग्स. नेक्स्ट कोणता टॉपिक आहे तुमचा? केमिकल बॉन्डिंग. हा सगळ्यात बेसिक टॉपिक्स आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. याच्यामध्ये बॉन्ड्स कशाला म्हणायचं? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? आयोनिक बॉन्ड कशाला म्हणायचं? मेटॅलिक बॉन्ड कशाला म्हणायचं? कोव्हॅलंट सिंगल बॉन्ड कशाला म्हणायचं? कोव्हॅलंट डबल बॉन्ड्स, ट्रिपल बॉन्ड. जसं की तुम्ही संयुज बंध म्हणजे काय पाहिलं होतं? आयनिक बंध म्हणजे काय पाहिलं होतं? एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध कशाला म्हणायचं? ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या टॉपिक्समध्ये स्टडी करायचे. आणि हा देखील टॉपिक तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आहे. म्हणजे तुम्हाला टॉपिक 1, 4 आणि 5 देखील स्टडी करायचा आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर टॉपिक नंबर 6 आहे तुमचा याच्यानंतरचा. व्हॉट इज द रेडॉक्स रिएक्शन? टॉपिक नंबर 6 कोणता आहे तुमचा? रेडॉक्स रिएक्शन. हा देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक्स आहे. याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? म्हणजे तुमची मेटलर्जिकल जी प्रोसेस असते. तुम्हाला मेटलर्जी नावाचा एक टॉपिक्स होता 10वी मध्ये, पार्ट 1 मध्ये असेल मला वाटतं. तर त्या मेटलर्जी टॉपिक्समध्ये म्हणजे धातुशास्त्र विज्ञानमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या रेडॉक्स टॉपिकचा स्टडी झालेला आहे की रिडक्शन कशा प्रकारे होतं, ऑक्सिडेशन काय होतं, कॅल्सिनेशन म्हणजे काय, रोस्टिंग कशा प्रकारे होते, ओर्स कशाला म्हणायचं, मिनरल कशाला म्हणायचं, गँग्स कशाला म्हणायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या मेटलर्जी टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे. तर त्याचाच बेसिक म्हणून डीपली आपल्याला ह्या रेडॉक्स रिएक्शन टॉपिक्समध्ये स्टडी करायचा आहे. आणि याच्यावरचा 2 मार्काला क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो. त्यानंतर 7 नंबरचा टॉपिक आहे सगळ्यात महत्त्वाचा, मॉडर्न पिरियडिक टेबल्स. मॉडर्न पिरियडिक टेबल. हा जो मॉडर्न पिरियड टेबल आहे तो तुम्ही देखील 10वी मध्ये शिकलेला आहात. हा देखील बेसिक घटक आहे. ह्या बेसवरून तुम्हाला एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंटचे जे टॉपिक्स आहेत 11वी आणि 12वी मध्ये हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 4 ते 5 मार्काला असतात. म्हणून तुम्हाला पिरियडिक टेबलचे जेवढे काही टॉपिक्स आहेत तेवढे चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की 10वी मध्ये तुम्हाला पार्ट 1 मधला 2nd नंबरचा टॉपिक होता पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर या पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये तुम्ही 4 सायंटिस्टचा स्टडी केला वाटतो, बरोबर? एक होता डोबेरायनर सायंटिस्ट, दुसरा होता न्यूलँड सायंटिस्ट, तिसरा काय होता पुन्हा डिमिट्री मेंडेलिव्ह आणि चौथा होता तुमचा हेनरी मोसले. तर असे 4 प्रकारचे सायंटिस्ट होते. तुम्ही त्याच्यामध्ये 4 प्रकारचे लॉ 2 प्रकारचे लॉचे स्टडी केला. मॉडर्न पिरियडिक लॉ कशाला म्हणायचं आणि मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ कशाला म्हणायचं, डोबेरायनरची त्रिके कशाला म्हणायचं, न्यूलँड्स लॉ ऑफ अष्टिका कशाला म्हणायचं, म्हणजे अष्टकाचा नियम. हे जे घटक आहेत ते तुम्ही शिकलेले आहेत आणि तेच घटक आपल्याला इथं डीपमध्ये स्टडी करायचे. फक्त इथं कॅरेक्टरिस्टिक जास्त आहेत. म्हणजे मॉडर्न पिरियड टेबल आणि याच्याशी रिलेटेड जेवढे काही टॉपिक्स असतील तेवढे नीट, JEE आणि महाराष्ट्र सीईटी जी एक्झाम असते त्याच्यामध्ये असतात. म्हणून हा देखील टॉपिक तुम्हाला एक्झामशी रिलेटेड कसा आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8 नंबरचा टॉपिक्स आहे एलिमेंट्स ऑफ 8 नंबरचा टॉपिक कोणता आहे? एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. ग्रुप्स 1 and 2. आता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 म्हणजे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये 4 ब्लॉक्स आहेत एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक. मग ग्रुप नंबर 1 आणि 2 ला आपण एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. मग याचे कॉन्फिगरेशन असेल, याच्यामध्ये कोणते मेटल येतात? 13 मेटल आहेत त्याच्यामध्ये. हायड्रोजन पासूनची सिरीज हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम, फ्रान्सियम. त्यानंतर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, बेरियम आणि रेडियम. हे जे 13 एलिमेंट्स आहेत तर यांचा डीप मध्ये स्टडी, त्यांच्या प्रॉपर्टी, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी, त्याचे ऍप्लिकेशन्स, याचा स्टडी आपल्याला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि 2 मध्ये करायचा आहे. आणि हा देखील टॉपिक्स याच्याशी रिलेटेड बेसिक असल्यामुळे हा देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो. म्हणून हा देखील तुम्ही टॉपिक व्यवस्थित रीड करू शकता आणि स्टडी करू शकता. त्यानंतर 9 नंबरचा टॉपिक आहे तुमचा याच्यामध्ये जो पार्ट 2 मध्ये येतात. मी इकडल्या साईडला लिहितो. तर हे पार्ट 1 मधले झाले तुमचे. आता पार्ट 2 जर पाहिला तर पार्ट 2 मध्ये नंतर तुमचे राहिलेले टॉपिक्स येतात 8. समजा त्याच्यामध्ये 9 नंबरचा टॉपिक्स असेल एलिमेंट्स ऑफ ग्रुप, इकडल्या साईडला दिसतंय बघा, ग्रुप
13, 14 अँड 15. म्हणजे आपण मॉडर्न पिरियड टेबलमध्ये जे 4 ब्लॉक पाहिले, 8व्या टॉपिकमध्ये तुम्ही एस ब्लॉकचा स्टडी करणार, जे ग्रुप नंबर फर्स्ट आणि सेकंड येतात, आणि 9व्या टॉपिक्समध्ये तुम्ही पी ब्लॉक मधले जे 13 ग्रुप्स, 3 ग्रुप आहेत 6 पैकी, पहिले 13, 14 आणि 15, म्हणजे कार्बन, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन फॅमिली, हे जे 15 एलिमेंट आहेत यांचा स्टडी, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांच्या प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशनचा स्टडी आपण ह्या 9 नंबर टॉपिक्समध्ये करणार आहोत, म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 अँड 14. तर हा देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचा आहे, ज्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो 12A मध्ये आहे. म्हणजे 12A मधला पी ब्लॉक एलिमेंट्स आणि 11A मधला 9वा टॉपिक हा देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड कसा आहे, सगळ्यात इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर 10 नंबरचा टॉपिक्स आहे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर. त्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये तुम्हाला मॅटरची डेफिनेशन 9वी मध्ये शिकलेलं असतं मला वाटते. एनिथिंग दॅट ऑक्युपाइज द स्पेस अँड हॅव्हिंग द मास आर कॉल्ड ॲज अ मॅटर. की कुठल्याही गोष्टीला जर एखादी जागा व्यापत असेल आणि त्या पर्टिक्युलर असं वस्तुमान जर असेल तर त्याला आपण मॅटर म्हणत असतो. अँड दिस मॅटर हॅव्हिंग द 3 स्टेट, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. पण आपल्याला याच्यामध्ये गॅसियस आणि लिक्विड स्टेटचा स्टडी करायचा. 11 मध्ये कशा स्टडी करायचा? गॅसियस आणि लिक्विड स्टेटचा स्टडी करायचा आहे. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर पाहिले तर याच्यामधले जे फोर्सेस आहेत पहा, डायपोल डायपोल फोर्सेस असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील, डायपोल डायपोल फोर्सेस असतील, किंवा आयन डायपोल इंटरॅक्शन असेल, किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असेल, किंवा लंडन फोर्सेस असतील, हा जो पॉईंट्स आहे तर हा पॉईंट्स या टॉपिक्स मधला 4 मार्काला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो, म्हणून तो देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे व्यवस्थित. स्टेट्स ऑफ मॅटर. त्यानंतर 11वा टॉपिक्स आहे ऍडसॉर्शन अँड कोलाइड्स. ऍडसॉर्शन अँड कोलाइड्स. तर हा क्वचित 1 मार्काला तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला टॉपिक विचारतात किंवा नाहीत विचारत, पण हा बोर्ड 11वी मध्ये आहे तुम्हाला. याच्यामध्ये फक्त आपल्याला डिफरन्स कम्पेअर करायचा आहे, ऍब्सॉर्प्शन्स आणि कोलाइड्स. त्यानंतर 12वा टॉपिक्स आहे केमिकल इक्विलिब्रियम. हा केमिकल इक्विलिब्रियम इज द बेसिक टॉपिक्स ऑफ द 12 आयोनिक इक्विलिब्रियम. की 12वीचा जो आयोनिक इक्विलिब्रियम जो टॉपिक्स आहे तर तो टॉपिक समजण्यासाठी आपल्याला डिटेल स्टडी कशाचा करायचा? केमिकल इक्विलिब्रियमचा. आणि तो जो आहे तो तुम्हाला नवीन सिलेबस मध्ये आलेला टॉपिक्स आहे, एनसीईआरटी लेवलचाच टॉपिक आहे, म्हणून केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम जे दोन्ही टॉपिक्स आहेत ते देखील नॅशनल लेवलच्या एक्झाम मध्ये 2 मार्काला विचारतात. तर त्याचा देखील डिटेल तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर टॉपिक नंबर 13 आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी. न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये न्यूक्लियस आणि प्रोटॉन्स रिलेटेड काय डेफिनेशन स्टडी करायचे. रेडिओ ऍक्टिव्ह अल्फा बीटा गॅमा रेज काय असतात त्याचा देखील स्टडी आपल्याला याच्यामध्ये शॉर्टमध्ये करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 14वा टॉपिक जो आहे तो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्यावेळेस ऑफलाईन क्लासेस चालू होतील त्यावेळेस हा टॉपिक मी सुरुवातीला चालू करतो पहा. याच्यावरून तुम्हाला 50% केमिस्ट्री लक्षात येते. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्या विद्यार्थ्याला नीटची एक्झाम द्यायची असेल किंवा ज्याला 12वी मध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील, ज्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे 35%चे मार्क जर चांगल्या प्रकारे पाडायचे असतील 70 पैकी, तर त्याला हा टॉपिक व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात आयएमपी टॉपिक जर पाहिला केमिस्ट्री 11वी मधला तर बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, जो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये येतो. त्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक त्या पाठोपाठच हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स हा जो टॉपिक्स आहे हा देखील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे सीईटीसी रिलेटेड. याच्यामध्ये 3 घटक येतात जे तुम्ही 10वी मध्ये क्रॅक केलेले आहेत. अल्केन कशाला म्हणायचं, अल्केनची डेफिनेशन, त्याचे जनरल फॉर्म्युले, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, अनडिकेन, डोडिकेन, ट्रायडिकेन, टेट्रा, पेंटा, हेक्सा, ऑक्टा, नोना, डिके आणि आयकोसेन. हे जे 20 पर्यंतचे अल्केन आहेत ते तुम्ही 10वी मध्ये स्टडी केले, तेच आपल्याला डीप मध्ये स्टडी करायचे. त्यानंतर अल्किन कशाला म्हणायचं, अल्काइन्स कशाला म्हणायचं, एरोमॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं. म्हणजे हे 4 प्रकारचे टॉपिक एकत्र एनसीईआरटी लेवलच्या टॉपिक्स मध्ये स्टडी केलेले आहेत. आणि तो टॉपिक आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये आलेला आहे हायड्रोकार्बन्स नावाने. म्हणजे याच्यामध्ये 4 घटक पाहिजेत, अल्केन्स, अल्किन, अल्काइन्स आणि एरोमॅटिक कंपाऊंड्स. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि रिंग असणारं स्ट्रक्चर.
ह्याचा स्टडीज करण्यासाठी हे जे 14 आणि 15 नंबरचे जे टॉपिक्स आहेत ते सगळ्यात IMP टॉपिक्स आहेत. 12वी मध्ये देखील तुम्हाला डिटेल याचा अभ्यास असला पाहिजे आणि 11वी मध्ये देखील, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर हे बेसिक टॉपिक माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ड्रग्स रिलेटेड शेवटचा टॉपिक्स आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ्स. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ्स हा ड्रग्स रिलेटेड टॉपिक्स आहे. 2 मार्काला हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो. की 11वी मध्ये ग्रीन आणि नॅनो केमिस्ट्री आलेला आहे टॉपिक्स 12वी मध्ये, तसं 11वी मध्ये हा ड्रग्स रिलेटेड कोणता आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ्स. तर हे असे 16 प्रकारचे टॉपिक्स आहेत पहा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित हे टॉपिक्स लिहा. तसं मी ग्रुपवरती तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा याच्यामध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, रेडॉक्स, मॉडर्न पिरियड टेबल, एलिमेंट्स आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 आणि 14. ही जे टॉपिक्स आहेत किंवा ॲब्सॉर्प्शन आणि ॲडॉप्शन ही जे टॉपिक्स आहेत तुमचे, हे टॉपिक्स कुठल्या क्लासमध्ये येतात? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. त्यानंतर इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री आणि बेसिक अनालिटिकल टेक्निक्स हे टॉपिक्स येतात तुमचे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट जर पाहिला तर तुमचा असेल स्टेट्स ऑफ मॅटर असेल, त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम असेल किंवा न्यूक्लिअर केमिस्ट्री असेल. हे जे टॉपिक्स आहेत हेच टॉपिक येतात तुमचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर शेवटचे जे 2 टॉपिक्स आहेत हे येतात तुमचे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि केमिकल बॉन्डिंग हा देखील कशामध्ये येतो तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे 11वीची जी केमिस्ट्री आहे ती 4 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला आपण कार्बनी रसायनशास्त्र म्हणतो, दुसरी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला आपण अकार्बनी रसायनशास्त्र म्हणतो, तिसरी फिजिकल केमिस्ट्री ज्याला आपण भौतिक रसायनशास्त्र म्हणतो आणि चौथी अनालिटिकल केमिस्ट्री ज्याला आपण प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो. ह्या 4 केमिस्ट्रीचा आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये स्टडी करायचा आहे. सेकंड लेक्चरमध्ये आपण शक्यतो करून फर्स्ट टॉपिकला सुरुवात करू, नाहीतर हायड्रोकार्बन टॉपिकला सुरुवात करू. जशी तुमचे हे असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते शिकवलं जाईल. तर तुम्ही म्हटलं पार्ट फर्स्ट घ्या तर पार्ट फर्स्ट घेतला जाईल, पार्ट सेकंड घ्या म्हटलं तर पार्ट सेकंड घेऊ. तर तुम्ही मला ग्रुपवरती सांगितलं पाहिजे. आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील किंवा बहीण भाऊ असतील तर त्यांना लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हायला सांगा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्हाला डेली 11वीचे जे लेक्चर आहेत ते पाहता येतील. कारण फर्स्ट व्हिडिओ फक्त मी पब्लिक करणार आहे, नंतरचे व्हिडिओ अनलिस्ट असतील. त्यावेळेस तुम्हाला ते जे ग्रुपमध्ये असतील त्याच विद्यार्थ्याला ते व्हिडिओ पाहता येतील. तर याच्यासाठी हा जो टॉपिक्स आहे तर त्याच्यामध्ये आपण फर्स्टली फक्त पाहणार आहोत की केमिस्ट्री कशाला म्हणायची. की सरने आतापर्यंत भरपूर काय सांगितलं पण केमिस्ट्री कशाला म्हणायचं ते सांगितलं, असं काही विद्यार्थी म्हणत असतील. टॉपिकचे नावं सांगितली, एक्झाम कोणते असतात कशा सांगितल्या, कशा अभ्यास करायचा ते देखील सांगितलं. पण आता नेमकं केमिस्ट्री कशाला म्हणायचं ते सरने अनेक सांगितलेलं नाही. आता केमिस्ट्री कशाला म्हणायचं एक डेफिनेशन सांगतो तुम्हाला. व्हॉट इज मीन्स बाय केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. ही एक सायन्सची ब्रँच आहे. पहा ही कशाची ब्रँच आहे तुमची, ही एक सायन्सची ब्रँच आहे. केमिस्ट्री कशाला म्हणायचं. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of physical and chemical आपण कशाचा स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये डील्स विथ स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. Chemical properties of matter and the physical and chemical changes physical and chemical changes it undergoes under different conditions
are called as chemistry. Are called as chemistry. मग केमिस्ट्रीची डेफिनेशन काय झाली तुम्हाला की केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या रसायनाचा अभ्यास केला जातो असं म्हटलं तरी चालेल. ही एक सायन्सची शाखा आहे म्हणजे विज्ञानची एक ब्रँच आहे. मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. की पदार्थाचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत आणि त्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामध्ये होणारे जे बदल आहेत त्याचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं रसायनशास्त्र. मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. की रसायनशास्त्र एक अशी एक शाखा आहे विज्ञानची की ज्याच्यामध्ये पदार्थाच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो आणि भौतिक आणि रासायनिक गुणधर्माच्या बदल वेगवेगळ्या परिस्थितीला कशी घडून येतात, हायर टेम्परेचरला असेल, लोअर टेम्परेचर असेल, कुलिंगला असेल, याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला काय म्हणायचं केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र. तर ही डेफिनेशन सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे. राहील लक्षात. बट दिस केमिस्ट्री हॅव्हिंग देअर सेव्हरल टाइप्स. केमिस्ट्रीच्या काही सब शाखा आहेत, सब ब्रँचेस आहेत. जस की पहिली केमिस्ट्रीची ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला आपण कार्बनी रसायनशास्त्र म्हणतो. दुसरी ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला आपण अकार्बनी रसायनशास्त्र म्हणतो. तिसरी आहे फिजिकल केमिस्ट्री ज्याला आपण भौतिक रसायनशास्त्र म्हणतो. चौथी आहे अनालिटिकल केमिस्ट्री ज्याला आपण प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो. आणि पाचवी आहे बायोकेमिस्ट्री. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज मीन्स बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. की ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं म्हणजे कार्बनी रसायनशास्त्र कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. It is a branch of chemistry. It is a branch of chemistry. ही कशाची शाखा आहे केमिस्ट्रीची. आणि केमिस्ट्री कशाची शाखा होती विज्ञानची म्हणजे सायन्स. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स with the study of the properties and reactions of compounds of carbon. आता एखादा विद्यार्थी म्हणले सर तुम्हाला आता तुम्ही आम्हाला केमिस्ट्रीची डेफिनेशन सांगितली म्हणजे व्याख्या सांगितली बरोबर. काय सांगितलं व्याख्या केमिस्ट्रीची सरने की पदार्थाचे असे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत किंवा असे पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचे बदल आहेत की ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्या रसायनशास्त्र म्हणायचं. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असेल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बनी रसायनशास्त्र आहे आणि ज्याच्यामध्ये मेनली करून कार्बन केमिस्ट्रीचा आपण स्टडी करत असतो त्याला आपण जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. कार्बन कंटेनिंग जेवढे काही युनिव्हर्समध्ये घटक आहेत ते सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. जसं की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन हे जी घटक आहेत ते तुमचे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येत असतात. मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिएक्शन ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. की कार्बन कंपाऊंडच्या रिएक्शन आणि प्रॉपर्टीचा ज्या केमिस्ट्रीमध्ये अभ्यास केला जातो त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण जनरली तुम्ही लक्षात राहू द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कंटेन एखादी रिएक्शन दिसेल, एखादी रासायनिक अभिक्रिया दिसेल ती केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं तुम्ही समजून जायचं. आता दुसरी ब्रँच आहे व्हॉट इज मीन्स बाय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हॉट इज मीन्स बाय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असेल तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आपण अकार्बनी रसायनशास्त्र म्हणतो. पहा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते तुमची अकार्बनी रसायनशास्त्र आहे. मग आता याची डेफिनेशन काय करता येईल. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी deals with the study of all substances which are not organic
which are not organic, which are not organic are called as inorganic chemistry. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक अशी केमिस्ट्रीची ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये आपण कार्बन सोडून बाकीचे जेवढे काही सबस्टन्स आहेत त्याचा ज्या केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला जातो त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे तुमचे ऍसिड कंटेनिंग सबस्टन्स जरा HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड असेल, H2SO4 म्हणजे सल्फ्रिक ऍसिड असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन दिसत नाही एक्सेप्ट जर सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट जर सोडला तर ज्याच्यामध्ये कार्बन दिसत नाहीत तर त्याचा ज्या केमिस्ट्री सबस्टन्स ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याच्यामध्ये कार्बन केमिस्ट्रीचा स्टडी केला तर त्याला काय म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि कार्बन सोडून बाकीची जी सबस्टन्स आहेत त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी करतो त्याला काय म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय लक्षात? इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. की सर्व सबस्टन्सेस हे ऑर्गॅनिक नाहीत, असे जे सबस्टन्स आहेत त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी करायचा त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. खाली दिसतंय ना? पण त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे व्हॉट इज मीन्स बाय फिजिकल केमिस्ट्री. मग भौतिक रसायनशास्त्र कशाला म्हणायचं? याच्यामध्ये सर्व लॉ असतात वेगळ्या प्रकारचे, जसं की तुम्ही 11वी मध्ये केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ शिकला कॅल्क्युलेशन मध्ये, बरोबर. त्यानंतर न्यूटनचा फर्स्ट लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ, न्यूटनचा थर्ड लॉ असे लॉ शिकलात. तर अशा प्रकारचे लॉ जर तुम्हाला 11वी मध्ये आले तर समजायचं ते फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आहे. तुम्ही पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट शिकला, अशा प्रकारचा स्टडी असेल तर तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतो. तुम्ही अमेझिंग वर्ल्ड ऑफ कार्बन कंपाऊंडचा स्टडी केला म्हणजे कार्बन कंपाऊंडचा स्टडी केलेला आहे, 9 टॉपिक्स पार्ट फर्स्ट मधला 10वीतला. तशा प्रकारचे जर घटक आले तर समजायचे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लक्षात? म्हणजे तुमचा 9वा टॉपिक 10वी मधला म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा टॉपिक्स म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि पहिला टॉपिक्स म्हणजे कोणता आहे फिजिकल केमिस्ट्री, म्हणजे याच्यामध्ये लॉ येतात. मग आता फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं? इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री, इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही देखील कशाची शाखा आहे? केमिस्ट्रीची शाखा आहे. विच डील्स विथ द स्टडी ऑफ, विच डील्स विथ दी स्टडी ऑफ, याच्यामध्ये कशाचा अभ्यास करणार आहे? विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स, म्हणजे वेगळ्या प्रकारचे तत्व असतील, प्रिन्सिपल्स अंडरलाइंग केमिस्ट्री, की केमिस्ट्रीमध्ये जे वेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स असतील त्याचा मेनली करून स्टडी आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो. मग याच्यामध्ये काय येईल तुमचं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असतील, ॲटम असेल, मॉलिक्यूल असेल किंवा फंडामेंटल कन्सेप्ट असतील, हे जे घटक आहेत ते देखील कशामध्ये येतात? तुमचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात. मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडिंग ऑफ अंडरलाइंग द प्रिन्सिपल अंडरलाइंग केमिस्ट्री. की वेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल असतील, वेगळ्या प्रकारच्या मॅटरच्या प्रॉपर्टी असतील, ॲटम असेल, मॉलिक्यूल असेल किंवा तुमच्या फंडामेंटल काही कन्सेप्ट असतील, किंवा वेगळ्या प्रकारचे लॉ असतील, त्याचा ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो त्या केमिस्ट्रीला म्हणायचं फिजिकल केमिस्ट्री किंवा त्याला आपण भौतिक रसायनशास्त्र म्हणतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आता सेकंड लास्ट केमिस्ट्रीची ब्रँच आहे व्हॉट इज मीन्स बाय अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे गोळ्या औषध तयार करण्याची केमिस्ट्री कशाला म्हणायचं असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला आपण प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो. व्हॉट इज मीन्स बाय अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री. मग आता अनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं? त्याला आपण काय म्हणतो असतो प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो. म्हणजे ती प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणजे कोणती असते तुमची अनालिटिकल केमिस्ट्री. मीन्स दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री, दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री ही देखील एक केमिस्ट्रीची शाखा आहे. दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ, विच डील्स with the study of separation identification. एखाद्या कंपाऊंडला आपण सेपरेट करणार आहोत, सेपरेट केलेल्या कंपाऊंडला आपण आयडेंटिफाय करणार आहोत की तो कंपाऊंड कोणता आहे
आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचा आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करणार आहोत. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह काय करणार आहोत? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ दी कंपोजिशन्स ऑफ, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहेत ते डिटरमाइन करणार आहेत की कार्बन आहे का, नायट्रोजन आहे का, ऑक्सिजन आहे. कंपोजिशन ऑफ डिफरंट substances are called as analytical chemistry. It is a branch of chemistry which deals with the study of separation, identification, qualitative and quantitative determination of the composition of different substances are called as analytical chemistry. की अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे एक प्रॅक्टिकल केमिस्ट्री आहे. समजा एखाद्या सायंटिस्टने शोध लावलेला, जसं की आता कोरोनाचं औषध शोधून काढलेलं आहे, कोवॅक्सिन, कोविशिल्ड, त्यानंतर स्पुतनिक व्ही, अशा वेगळ्या प्रकारचे ड्रग्स त्यांनी शोधून काढलेले आहेत. मग अशा वेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं रिसर्च करत असताना सायंटिस्ट काय करत असतात? पहिल्यांदा त्या मॉलिक्युलचं सेपरेशन करतात. सेपरेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं आयडेंटिफिकेशन करतात की त्याच्यामध्ये कोणते मूलद्रव्य प्रेझेंट्स आहेत, कार्बन आहे का, हायड्रोजन आहे का, एखादा हॅलोजन आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन केल्यानंतर त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतात, म्हणजे त्याची प्युरिटी चेक करतात, इम्प्युअर आहे का प्युअर आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस केल्यानंतर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतात, म्हणजे आपण किती ग्राममध्ये तो डोस अडल्टसाठी दिला जाईल किंवा लहान मुलांसाठी दिला जातो, त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केलं जातं. आणि नंतर त्याच्यामध्ये असणारे जे वेगळ्या प्रकारचे डिफरंट सबस्टन्स आहेत त्या कंपोजिशन जे आहे तर त्या कंपोजिशनचं असे वेगळ्या प्रकारचे घटकचं अनालिसिस केलं जातं. त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं? अनालिटिकल केमिस्ट्री. दिस अनालिसिस केमिस्ट्री इज ऑल्सो कॉल्ड ॲज अनालिटिकल केमिस्ट्री. की आपण त्याचं सेपरेशन करतो, आयडेंटिफिकेशन करतो, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ज्या केमिस्ट्रीमध्ये केलं जातं त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं? अनालिटिकल केमिस्ट्री. आता शेवटची ब्रँच आहे, व्हॉट इज मीन्स बाय बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री कशाला म्हणायचं? दिस बायोकेमिस्ट्री इज ऑल्सो द ब्रँच ऑफ केमिस्ट्री अँड इट डील्स विथ स्टडी ऑफ ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. की याच्यामध्ये फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो, त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं? बायोकेमिस्ट्री म्हणायचं. म्हणजे जेवढे तुमचे जीव प्राणी आहेत, आपण त्याला निर्जीव आणि सजीव म्हणतो, म्हणजे सजीव वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्या ज्याच्यामध्ये आपण स्टडी केला जातो त्या केमिस्ट्रीला आपण बायोकेमिस्ट्री म्हणतो. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ब्रँचला आपण कोणती केमिस्ट्री म्हणतो? बायोकेमिस्ट्री म्हणतो. पहा, तर हे झालं तुमच्या 5 केमिस्ट्रीच्या ब्रँच. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बन हे रसायनशास्त्र. ज्या बुकमध्ये किंवा टॉपिकमध्ये तुम्हाला कार्बन आणि केमिकल रिएक्शन दिसतील तो म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक्स आहे. ज्या टॉपिक्समध्ये तुम्हाला पिरियॉडिक टेबलचे घटक दिसतील, एलिमेंट दिसतील, त्याचं कॉन्फिगरेशन दिसेल, त्याच्या प्रॉपर्टी दिसतील, ॲटॉमिक साईज, व्हॅलन्सी कशाला म्हणायचं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशाला म्हणायचं, त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याच्यामध्ये लॉ आणि प्रॉब्लेम दिसतील त्याला म्हणायचं फिजिकल केमिस्ट्री. आणि ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकलच्या डायग्राम दिसतील, बीकर असेल किंवा टेस्ट ट्यूब असेल किंवा एखादा फनेल असेल तर त्याला म्हणायचं अनालिटिकल केमिस्ट्री. आणि ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्याला काय म्हणायचं? बायोकेमिस्ट्री. तर शेवटी जाता जाता मी असं सांगतो, पहा 11चे जे 100 टॉपिक्स आहेत ते त्या 100 टॉपिक्स मधले साधारण जर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर टॉपिक नंबर 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 14 आणि 15 आणि 16 म्हणजे 11वी मधले हे जे जवळपास 14 टॉपिक्स आहेत. टॉपिक नंबर 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 10, 12, 14, 15 आणि 16 हे टॉपिक्स आहेत ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आहेत. तर हे टॉपिक्स मुलांना वाचणं गरजेचं आहे. की मला काही ओल्ड 12च्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन केला होता की सर 11चे कोणकोणते टॉपिक्स वाचायचे. तर टॉपिक नंबर 1 हा जो बेसिक केमिस्ट्री आहे तो तुम्ही वाचू शकता. टॉपिक नंबर 4 आहे तो तुम्ही वाचू शकता, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. टॉपिक नंबर 5 जो आहे तुमचा केमिकल बॉन्डिंग तो तुम्ही वाचू शकता. टॉपिक नंबर 6 जो आहे तुमचा रेडॉक्स रिएक्शन तो वाचू शकता. टॉपिक नंबर 7 जो आहे तुमचा मॉडर्न पिरियड टेबल तो तुम्ही वाचू शकता. टॉपिक नंबर 8 जो आहे तुमचा एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट आणि सेकंड तो वाचू शकता. टॉपिक नंबर 9 आहे तुमचा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15 तो तुम्ही वाचू शकता.
10 आहे तुमचा स्टेट्स ऑफ मॅटर, त्यानंतर 12 आहे तुमचा केमिकल बॉन्डिंग, त्यानंतर 14 टॉपिक्स आहे तुमचा बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 15 टॉपिक्स आहे हायड्रोकार्बन्स आणि शेवटचा 16 टॉपिक्स. हे जे 14 टॉपिक्स आहेत ते 40% सिलेबसमध्ये येतात आणि हे तुम्ही 11वीच्या स्टेट बोर्डाचं बुक वाचल्यानंतर हे तुम्हाला हे टॉपिक ओल्ड विद्यार्थ्यासाठी लक्षात येतील. पहा नंतर 12वीचे ओव्हरऑल जे तुमचे 16 टॉपिक्स आहेत 12वीची ती ओव्हरऑल तुमची 60% सिलेबसमध्ये असतात. तर त्यावेळेस तुम्हाला सॉलिड स्टेट टॉपिक्स आहे त्याच्यावर काही प्रॉब्लेम असतात, सोल्युशन टॉपिक्स आहे, नवीन आलेला आयोनिक इक्विलिब्रिया टॉपिक्स आहे, केमिकल थर्मोडायनामिक्स टॉपिक्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आहे, त्यानंतर इनर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंटचा टॉपिक्स आहे ज्याला आपण डी आणि ए ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, अल्कोहोल फिनॉल इथर असेल, अल्डाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, अमाइन्स असेल किंवा कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन असेल, बायोमॉलिक्यूल असेल, पॉलिमर केमिस्ट्री असेल किंवा ग्रेन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री, हे जे 16 टॉपिक्स आहे हे तर तुम्हाला वाचणं गरजेचंच आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे हे 60% आणि 40% मध्ये हे तुमचे 14 टॉपिक्स. आता सर म्हणतात सर 14 टॉपिक कधी वाचायचे एवढे, बरोबर. एवढे वाचण्यासाठी जास्त करून तुम्ही टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 4, त्यानंतर टॉपिक नंबर जर पाहिला तर 12, 14, 15 आणि त्यानंतर